प्रभाग 7 मधून गेले 8 दिवस झाले काही उमेदवारांची मिळून होम टू होम प्रचार यात्रा चालू आहे. नागरिक आपल्या काय राहिलेल्या समस्या सांगत आहेत आणि सर्व नागरिकांचा शिवसेना धनुष्यबाण व राष्ट्रवादी अजित पवार घड्याळ त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे व नागरिकांच्या चेहऱ्यावरून आम्हाला कळतं की नागरिक मतदान कुणा करणार आहेत. तेव्हा ह्या भागात जे राहिलेल्या समस्या आहेत जसं आम्ही आता शीतनगर बाजूला आलतो तेव्हा जे लोक दंगाई आपसी पार्क निर्माण केलं ते अत्याधुनिक करणे किंवा नव्या निर्माण करणे अशा नागरिक आपल्या समस्या सांगत आहेत. उद्याच्याला एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत तेव्हा त्यांची सुद्धा लाडकी बहीण योजना तेव्हा बहिणी एवढ्या खुश आहेत की आपला भाऊ येणार आहे. तेव्हा ह्या मतदारसंघामध्ये प्रभाग 7 मध्ये इतिहास घडणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणी धनुष्यबाणाला आणि घड्याळ मतदान करून प्रचंड बहुमताने उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला. विरोधकांचा सपाट तुम्ही पराजय करणार. जनतेनेच ठरवलंय की विरोधकांना त्यांच्या जागेवरून बसवायचं. कोणते विकासाचे मुद्दे आपण घेऊन सध्या निवडणुकीत? जो काही विकास राहिलेला आहे त्या ठिकाणी सध्या शहर लेवलला पाणी 5 दिवसाला येतं तर महिलांची लाडक्या बहिणीची मागणी आहे की पाण्याचे दिवस कमी झाले पाहिजे. तर पहिला आमचा आग्रह त्यासाठी असेल किंवा कचऱ्याची गाडी वेळेवर उच्चावर येत नाही किंवा ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची चिंतन समस्या आहे अशा उमानगरीमध्ये मेन ड्रेनेज लाईन खराब झालेली आहे. अभिमान स्त्रीला आम्ही पाण्याची टाकी 2002 निर्माण केली पण खास आपल्या अवंतीनगर आपल्या भागासाठी त्या ठिकाणी सुद्धा स्वतंत्र प्रभाग 7 मध्ये फिल्टरचं शुद्ध पाणी प्रत्येक नगराला करण्याची एक योजना आहे आणि अत्याधुनिक महिलांसाठी एक जिम करण्याची योजना आहे. तर या सगळ्या योजना नजीकच्या काळात नागरिकांनी आम्हाला संधी दिल्यासाठी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नागरिकांना काय आव्हान करायचं? नागरिकांनी 15 तारखेला सकाळी 7 ला आपल्या शेजाऱ्यांना आपल्याला सर्वांना घेऊन मतदान करून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. माझा शिंदे सेनेत शिवसेना प्रवेशाचा उद्देश असा होता की आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि आमची मनोहर झोपडपट्टी ही अधिकृत अजून झालेली नाही तर ती अधिकृत करणे व तिथं 2,80,000 रुपये मिळवून देऊन मनोहर झोपडपट्टीचं मनोहर बेंगलोर हे नामकरण करायचं आहे. हे आमचं पुढच्या 5 स्वप्न आहे चारही उमेदवारांचं आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या सर्व नागरिकांनी उमेदवारांना भरघोस मतदान करावे व आम्हाला सहकार्य करावे.